प्रतिकूल असतील त्या नाही म्हणावे. होयचे बहुमत प्रस्ताव संमत झाला. त्यांना मांडायचं, अजून मांडायचं. 35 मांडायचं आहे ना. त्यांना मांडायचं. महोदय, सन 2017चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विषयक कायदे विधेयक 2017 विचारात घेण्यात यावे असं मी आपल्या अनुमतीने मानतो. महोदय, सन 2017चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विषयक कायदे विधेयक 2017 मांडण्यास मला सभागृह सन 2017चे विधानसभा विधेयक 35 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विषयक कायदे विधेयक मांडण्यात आले. एक मिनिट जरा त्यांचा पॉइंट ऑफ प्रोसिजरवर अध्यक्ष महोदय, आज आपल्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून हे जे जीएसटीचे विधेयक पास करण्याच्या संदर्भात हे जे विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे, खरं म्हटलं तर जीएसटीचा कायदा हा यूपीएच्या काळामध्ये सुरुवात झाली. तो लोकसभेने राज्यसभेने एकमतानं संमत केला. आपण सुद्धा त्याचं रॅटिफिकेशन, कळसे जरा बसा खाली, पण त्याला सुद्धा रॅटिफिकेशन आपण केलं. आज आपण त्याची स्टेटची आपली जी रिस्पेक्टिव्ह विधेयकात ही या ठिकाणी मांडलेली आहे. माझी फक्त आपल्याला विनंती एवढीच आहे की आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये विधेयक क्रमांक 33, 34 आणि 35 ही जी 3 विधेयकं दाखवलेली आहेत, या 3 विधेयकापैकी फक्त 33 नंबरचं विधेयक आपण हे नेटवर टाकलेलं होतं. 34 आणि 35 हे काही नेटवर टाकलेलं नव्हतं. आता ही तिन्ही विधेयकं सभागृहामध्ये माननीय वित्तमंत्र्यांनी आता इथं मांडलेली आहे. तर पहिल्यापासून आमचं मागणं हेच होतं की ही विधेयकं मांडलेली नसल्यामुळं, त्याच्या कॉपीज उपलब्ध सदस्यांना झालेल्या नसल्यामुळं प्रत्येक विधेयक मांडताना माननीय वित्तमंत्र्यांनी त्या विधेयकाच्या संदर्भामध्ये जरा काय विधेयक आहे, काय तरतुदी आहेत, काय त्याच्यामध्ये काय आहे, हे जर आधी त्यांनी जर विस्तारानं या ठिकाणी जर सांगितलं असतं किंवा अजूनही सांगितलं तर मला असं वाटतं की सदस्यांना सुद्धा नक्की कुठंतरी हवेत गोळीबार करण्याच्या ऐवजी 33 काय, 34 काय, 35 काय हे सदस्यांना त्या ठिकाणी कळेल आणि त्याच्यामध्ये आपल्या बहुमूल्य सूचना त्याच्यामध्ये सदस्यांना करता येतील. तर माझी आपल्याला अजूनही अशी विनंती आहे की वित्तमंत्र्यांनी या संदर्भामध्ये सभागृहाला जरा सांगितलं तर दिल्लीला काय घडलं वगैरे वगैरे ते पण आम्हाला कळेल. मातोश्रीला काय घडलं, दिल्लीला काय घडलं वगैरे सगळं कळेल. अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्य माननीय वळसे पाटील साहेबांनी बिल क्रमांक 33 विधेयक क्रमांक 33 आपण या अगोदरच सदस्यांना वितरित केलं. विधेयक क्रमांक 34 आणि 35 यामध्ये प्रामुख्याने 2च गोष्टी आहेत. 34 मध्ये नाही, 33 मध्ये एसजीएसटी आपल्याला दिलं तर एसजीएसटीच्या कायद्याच्या संदर्भात काय, तरतुदीच्या संदर्भात. 34 आणि 35 मध्ये जीएसटी कायदा आल्यावर अध्यक्ष महाराज जे कायदे रद्द होणार आहे, कारण जीएसटी कायद्यामध्ये राज्याचे काही हक्क केंद्राला देण्यात आले, केंद्राचे काही हक्क राज्याला आले. सेवा कर लावण्याचा अधिकार हा फक्त केंद्राला होता. आता आपण राज्याच्या कायद्यामध्ये सेवा कर लावण्याचा अधिकार आपण घेतोय. वस्तूवर कर लावण्याचा अधिकार हा राज्याचा होता, केंद्राला नव्हता. केंद्राने आपल्या कायद्यामध्ये तेवढा बदल केला. शुगर केन परचेस टॅक्स आता रद्द होणार आहे. मनोरंजन कर रद्द होणार आहे. एलबीटीचा कायदा रद्द होणार आहे. ऑक्ट्राय रद्द होणार आहे. असे जे राज्याचे कायदे रद्द होणार आहे, 35 मध्ये आपण फक्त हे कायदे निरसित करतोय. या चौकटीतला 35चा कायदा की ह्या कायद्यामध्ये बदल आता होतोय आणि राज्याचा जो अधिकार होता तो आता राज्याचा अधिकार इथं संपुष्टात येत आहे. एवढं विधेयक क्रमांक 35 मध्ये आहे. विधेयक क्रमांक 34 यामध्ये एलबीटी रद्द होत आहे, ऑक्ट्राय रद्द होतोय. या देशामध्ये सर्वात जास्त नागरी लोकसंख्या असणारा जर कोणतं राज्य असेल तर ते महाराष्ट्र आहे.
जगामध्ये ऑक्ट्राय हे फक्त मुंबई आणि इथिओपियामध्ये होतं. बाकी राज्यांना ऑक्ट्राय जीएसटी मध्ये रद्द झाला आणि म्हणून त्यांच्या कायद्यामध्ये कॉम्पेन्सेशनची तरतूद करावी लागते असं होत नाहीये. आपलं एकमात्र राज्य आहे जिथं ऑक्ट्राय संपुष्टात येतोय, एलबीटी आपण संपुष्टात आणली. महानगरपालिकेमध्ये या महाराष्ट्रामध्ये 48% नागरी पॉप्युलेशन अंदाजे आहे. आता 48% लोक ज्या राज्यामध्ये नागरी पॉप्युलेशन आहे, अर्बन पॉप्युलेशन आहे, त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्या सूत्रांनी मदत केल्या जाणार आहे? हे सूत्र कॉम्पेन्सेशन ऍक्टमध्ये आहे. त्यांना निरंतर मदत व्हावी, त्यामधली जी ग्रोथ आहे, वाढ आहे, ती सुद्धा त्या नागरी वस्त्यांचा विकास करताना पद्धतीने नव्हे जास्त मदत राज्याच्या माध्यमातून व्हावी. केंद्राची जी मदत आहे, क्षतिपूर्ती आहे, ती फक्त 5 वर्ष आहे. पण केंद्राने मदत बंद केल्यानंतर सुद्धा राज्यातल्या नागरी अर्बन पॉप्युलेशन ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास त्या भागाचा करायचा आहे, त्याला 5 वर्षानंतर सुद्धा मदत कायम देता यावी. सरकार कोणाचंही असलं आणि महानगरपालिकेमध्ये कोणाचंही राज्य असलं, कोणाचीही सत्ता असली, तरी यामध्ये कुठेही वाद येता कामा नये. यामध्ये मदत करताना तो त्याच्यावर डिपेंडंट राहता कामा नये. या दृष्टिकोनातून कॉम्पेन्सेशन ऍक्टमध्ये आपण काही तरतुदी केल्या की हा पैसा हा सहजपणे त्यांना राज्य सरकारवर अवलंबून न राहता कायद्याचं संरक्षक कवच की ज्या माध्यमातून हा पैसा हा त्या नागरी महानगरपालिकेच्या विकासासाठी नियमित जाईल. अन्यथा कायद्याचं जर संरक्षण नसेल तर त्याला मग मंत्रालयावर, राज्य सरकारवर डिपेंड राहावं लागतं. या कायद्यामध्ये फक्त आपण सूत्र दिलंय, कायद्याचं संरक्षण दिलंय आणि राज्याच्या सर्व महानगरपालिकांना नियमित पैसा जाईल, निरंतर पैसा जाईल. कोणाच्याही मर्जीवर नव्हे तर कायद्यातून पैसा जाईल. या जो ग्रोथ रेट आहे 8%, तो यामध्ये आणलाय आपण की दरवर्षी चक्रवाढ 8%नी ती वाढ होईल. त्याचा आधार जो आहे तो आधार आणलाय. कॉम्पेन्सेशनचं बिल हा या पद्धतीने आहे आणि जे आपण 35 नंबर आहे त्या 35 मध्ये जे कायदे आता या नंतर निरस्त होणार आहे त्या कायद्याबद्दलची माहिती आहे. अध्यक्ष महोदय, शासनाने 3 पैकी 1 विधेयक 3 दिवसापूर्वी प्रकाशित केलं, वेबसाईटवर टाकलं. अर्थमंत्र्यांनी दुसरी 2 विधेयकं प्रकाशित न करण्याचं कारण सांगितलेलं नाही. महत्वाची असेल किंवा कमी महत्वाची असेल, आपण काही नवीन परंपरा सुरू करणार आहे का की जे अर्थमंत्र्याला वाटेल की काय फार महत्वाचं विधेयक नाही, त्यामुळे सभागृहाला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला द्यायचं काही कारण नाहीये. आणि त्यामुळे मला वाटतं आपण का ही आम्हाला दिली नाहीत बिले आधी 3 दिवस आधी, याचं कारण केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपल्याला तो नियम शिथिल करतील आणि बिलं मांडायची परवानगी दिलेलीच आहे, चर्चा सुरू होईल. पण तुम्ही सांगितलं तरी पाहिजे. तुम्ही कोण ठरवणार? म्हणजे असं कसं आपण ठरवणार की बिलं महत्वाची नाहीत, सभागृहाला द्यायची काय गरज नाही, महाराष्ट्राच्या जनतेला सांगायची काय गरज नाही, आम्हाला सगळं माहिती आहे, आम्ही हे करतो, तुम्ही लगेच चर्चा करू. काहीतरी कारण सांगा. आणि मला वाटतं सभागृहाची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. काही टेक्निकल अडचण असू शकते, टेक्निकल अडचण काय असू शकते, निर्णय तुमचा अजून झाला नसेल, उशिरा झाला असेल, पण त्याबद्दल माहिती द्या आणि अध्यक्षांची परवानगी घ्या. बीएससी मध्ये या संदर्भात चर्चा झाली. खरं तर या बिल ज्या दिवशी आपण इंट्रोड्यूस करतो त्या दिवशी ते बिल आपण साधारणतः देतो. एसजीएसटीचं बिल अतिशय मोठं होतं आणि एसजीएसटीच्या बिलाच्या संदर्भामध्ये सर्व सन्माननीय सदस्यांना वाचता यावं. खरं तर आपण या कायद्याच्या संदर्भात पहिल्यांदा असं केलं की सर्व विधानसभा सदस्यांना सेंट्रल हॉलमध्ये बोलवून याचं प्रेझेंटेशन केलं. अध्यक्ष महाराज, आपली भावना अशी होती की हा देशातला असा एकमात्र कायदा आहे की ज्या कायद्यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी आपला राजकीय विचार तांत्रिक मुद्द्यावर न मांडता 1 नेशन 1 टॅक्स या भावनेतून मांडला. या कायद्याला राज्यसभेमध्ये सर्वच्या सर्व राजकीय पक्षांनी एकमताने सहमतीने केलं. खरं तर लोकशाहीमध्ये बहुमतांनी निर्णय व्हावे हे अपेक्षित आहे, पण या कायद्याचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये सहमतीने निर्णय झाले. मी सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांना विनंती करेन की या अगोदर असे अनेक बिल आहेत की जे बिल ज्या दिवशी इंट्रोड्यूस झाले त्या दिवशी देण्यात आले.
35 आणि 34 या 34 मध्ये आपल्याला जे काही निर्णय करायचे होते त्या निर्णयाबद्दल त्या स्टेक होल्डर्सची चर्चा सुरू होती आणि एवढ्या एका कारणाने तो जो विधानसभेचं विधेयक आहे हे आपण आज वाचायला दिलं आहे. 2, 2.5, 3 पानाचं ते विधेयक आहे आणि मला असं वाटतं की सर्वच सभागृहाच्या सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती असणार आहे की देशाने ही परंपरा कायम ठेवली. काल जेव्हा मी श्रीनगरमध्ये जीएसटी कौन्सिलमध्ये होतो सर्व राज्यांनी एका दिवसामध्ये, कारण हे असं एक बिल आहे की ज्या बिलाच्या संदर्भामध्ये सर्व राजकीय पक्षाचं बहुमत नाही सहमत आहे. मला वाटतं की ती महाराष्ट्राच्या विधानसभेने अशा तांत्रिक मुद्द्यामध्ये न जाता आपल्याला विचाराचा आदान प्रदान करून विचाराचा संवाद करून एखाद्या ठिकाणी काही सूचना असेल सजेशन असेल ठीक आहे त्या सजेशनवर विचार करता येईल आणि आम्ही नेहमीच विरोधी पक्षाचा सन्मान त्यांच्या भावनेचा सन्मान करणाऱ्या विचाराचे लोक आहोत की विरोधी पक्षाचा सन्मान केला पाहिजे. नुसतं विरोधी पक्षाचा सन्मान नव्हे आमच्या हृदयामध्ये जागा देणारा पक्ष म्हणून आमचं वैशिष्ट्य आहे. आपल्यापैकी कोणालाही जागा हवी असेल तर ती जागा द्यायला आम्ही तयार आहोत. चित्र दिसेल आणि म्हणून त्याच मोठ्या मनाने विरोधी पक्षांनी सुद्धा सहमतीच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राची जी थोर परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणापासून आहे त्या परंपरेचं पायीक होत याला पूर्ण सहकार्य करावं एवढी मी अध्यक्ष महाराज चर्चा शोकप्रस्तावानंतर चालू राहील. आता याच्यानंतर करतो. 2 मिनिटं बोलू द्या ना अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, जीएसटीचं विधेयक मंजूर झालं पाहिजे अध्यक्ष महोदय, याच्याबद्दल काही दुमत नाही. कारण अध्यक्ष महोदय शेवटी हे विधेयक आम्हीच पूर्वी आणलेलं होतं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, ह्या जीएसटी करता विशेष अधिवेशन बोलावं आहे आणि त्याचबरोबर आज राज्याच्या समोर जो आज महत्वाचा मुद्दा शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा आहे त्या निमित्तानं आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना भेटून या विषयाकरता विशेष अधिवेशन बोलावं अशा प्रकारचे अध्यक्ष महोदय त्यांच्याकडे विनंती केली होती. अध्यक्ष महोदय, आज या संपूर्ण विशेष अधिवेशनामध्ये खरं म्हणजे हे जीएसटीचं विधेयक जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं राज्याच्या शेतकऱ्याच्या आत्महत्याचा प्रश्न आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी यासाठीच होती, परंतु आज त्याच्याबद्दल राज्य सरकारकडून कुठल्या प्रकारचं उत्तर मिळालं नाही. म्हणजे मग राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न हा जीएसटी महोदय त्याचं महत्व तो कमी महत्वाचा वाटतो का हा खरं प्रश्न उपस्थित होतो. अध्यक्ष महोदय, मागच्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये आम्ही हीच मागणी करत होतो. 19 आमदारांना शेवटी आपण अध्यक्ष महोदय 19 आमदार निलंबित झाले. म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करायला सुद्धा अध्यक्ष महोदय आता गुन्हा झाला आहे आणि आज 19 आमदारांच्या निलंबनाच्या नंतर राज्यामध्ये संघर्ष यात्रा सुरू झाली. अध्यक्ष महोदय, त्या संपूर्ण 27 जिल्ह्यामध्ये आम्ही जे शेतकऱ्यांचा जो प्रक्षोभ आहे शेतकऱ्यांच्या त्या संदर्भातल्या ज्या भावना आहेत अध्यक्ष महोदय त्या पाहिल्याच्या नंतर मला वाटतं अध्यक्ष महोदय या कर्जमाफीच्या मुद्द्यावर आता सरकारने ताबडतोबीनं आता या बाबतीमध्ये घोषणा केली पाहिजे अध्यक्ष महोदय अशी आमची मागणी. अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं. मागील अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ पाहिजे. आता अध्यक्ष महोदय आता 1.5 महिना झाला. आता राज्य सरकार अजून किती वेळ अभ्यास करणार मागणार अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आता आमची एवढी मागणी आहे की आता अभ्यासाची वेळ आता राज्यामध्ये 9,000 शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्याच्या नंतर आणि त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय एक तर आत्महत्याचा प्रश्न आहे, दुसरा जो मोठ्या प्रमाणात तुरीचा खरेदीचा प्रश्न तयार झाला होता. शेतकऱ्याला पैसे नाही आहेत. आज आमचे एक सन्माननीय आमदार राहुल बोंद्रे अध्यक्ष महोदय आमरण उपोषणाला बसलेले आहेत. खरेदी होतच नाही परंतु घेतलेल्या तुरीचे सुद्धा पैसे शेतकऱ्याला मिळत नाही. अध्यक्ष महोदय, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं आज समोर आलेला आहे आणि म्हणून आज अध्यक्ष महोदय या निमित्तानं आमची एवढीच मागणी आहे की या सरकारच्या या कर्जमाफीच्या मुद्द्यावर केवळ मुस्कटाने करून चालणार नाही अध्यक्ष महोदय. बहुमताच्या जोरावर आपण या पद्धतीने चर्चा नाकारणं योग्य नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून आमची मागणी आहे की या संबंधी आमची जरी संघर्ष यात्रेचा संपली असली परंतु ती संघर्ष आमचा शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळेपर्यंत अध्यक्ष महोदय सुरूच राहणार आहे आणि म्हणून राज्य सरकारने ताबडतोब या संबंधामध्ये
या ठिकाणी निवेदन करावं, किंबहुना अध्यक्ष महोदय आता तरी या जीएसटीच्या विधेयकाच्या चर्चेनिमित्तानं कर्जमाफीची घोषणा करावी, अशी अध्यक्ष महोदय आमची मागणी आहे. मुख्यमंत्री महोदय. शोकप्रस्ताव वाचतो अध्यक्ष महोदय. कैलासवासी अर्जुन तुळशीराम पवार यांचा जन्म 1 डिसेंबर 1938 रोजी नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील दळवट येथे झाला. त्यांचे शिक्षण MA पर्यंत झाले होते. कैलासवासी पवार यांनी सर्वोदय शिक्षण संस्थेचे चेअरमन, महाराष्ट्र राज्य आदिवासी सेवा मंडळाचे संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे सदस्य, महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार समितीचे चेअरमन, दळवट येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संस्थापक, कळवण तालुका मर्चंट्स बँकेचे संस्थापक अध्यक्ष, नाशिक सुधार समितीचे संचालक, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सिनेट सदस्य तसेच पुणे येथील आदिवासी समाज विज्ञान संस्थेचे चेअरमन म्हणून उत्तम कार्य केले होते. कैलासवासी पवार यांनी दळवट ग्रामपंचायतीचे सरपंच, नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी पशुसंवर्धन शिक्षण आरोग्य व समाज कल्याण समितीचे सभापती तर काही काळ नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते. नाशिक जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक, सामाजिक व सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता.